अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी करा यासाठी त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. आपल्या समेत रोहित दादा आहेत, आपण त्यांना विचारू. दादा, तिसरा दिवस आहे, तब्येत कशी आहे? नाही, तब्येत ठीक आहे. म्हणजे बीपी वगैरे नॉर्मल आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. रक्तातली साखर कमी झाली आणि डोकं कालपासून दुखतंय. पण या ज्या काही वेदना आहेत, आज शेतकऱ्यांना जेवढ्या वेदना होतात त्यापेक्षा फार कमी आहेत. आम्ही सोसू शकतो. पुढचे काही दिवस आम्ही आंदोलन असंच कायम ठेवू. आम्ही सरकारला विनंती करतो, या ज्या जाचक अटी आहेत त्या लवकरात लवकर त्या ठिकाणी काढण्यात याव्यात. आतापर्यंत शासन आणि प्रशासनाकडून किती लोक तुम्हाला भेटले आणि तुमच्यात आणि त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? अधिकारी भेटतायत, बोलतायत आणि कृषी मंत्री सुद्धा 3दा बोललेले आहेत. कृषी मंत्री सीएम साहेबांशी सुद्धा बोललेले आहेत. आज कोणातरी पाठवतायत असं आम्हाला कळालेलं आहे. खरं खोटं आम्हाला माहित नाही. पण आमचं एवढंच म्हणणं आहे की फक्त चर्चा नको. आम्ही ज्या काही 2 अटी काढा असं तुम्हाला विनंती करतोय, त्या कृपा करून तुम्ही लवकरात लवकर काढा. मीडिया समोर सांगितलं तरी आम्ही या इथलं आंदोलन तिथं संपवू शकतो. मुख्यमंत्र्यांनी दोन आव्हान केलेलं की आंदोलन थांबून मुंबईला मुख्यमंत्र्यांसमोर एक बैठक घेऊया आणि हा विषय मार्गी लावूया. तर त्याविषयी काय सांगू? कसं असतं, राज्यकर्ते आणि राजकीय लोक नेहमी सकारात्मक चर्चा करू असं बोलतात. पण राज्यकर्ते आणि राजकीय लोक जेव्हा सकारात्मक हा शब्द वापरतात त्याच्यावर कधीही विश्वास ठेवायचा नसतो असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आमचं एवढंच मत आहे की तुम्ही ठामपणे सांगा की या 2 अटी आम्ही काढतोय आणि आमचं आंदोलन आम्ही मागे घेऊ. तर आज रात्रीपर्यंत आम्ही इथं थांबू. उद्यापासून आम्ही श्री नामदेव पायरी जे पवित्र ठिकाण आहे त्याचं आंदोलन सुरू करू. पवार साहेबांच्या काळात देशातील सर्वात मोठी कर्जमाफी झाली 72,000 कोटी. आज 2 लाखाची तुमची मागणी आहे. ते एवढं अवघड आहे का? अवघड नाही ना. आता बघा ना, सीएम साहेब एका बाजूला काय म्हणतात की पंतप्रधान मोदी साहेब असल्यामुळे आज जे काही देशावरचं 210 लाख कोटीचं जे कर्ज आहे ते एका दिवसात आम्ही मिटवू शकतो. राज्याचं 10 लाख कोटीचं जे कर्ज आहे आम्ही एका दिवसात मिटवू शकतो. मग या 35,000 कोटीली थोडी बँकिंग सिस्टम अडचणीत येणार आहे. त्यामुळे कारण न देता या आमच्या शेतकऱ्याला लवकरात लवकर ही मदत जाहीर करा, ते सुद्धा अटी काढून, अशी आमच्या मागणी आहे. मुख्यमंत्र्यांची भूमिका यात महत्वाची आहे. शेवटचा प्रश्न की तुम्ही मुख्यमंत्र्यांना काय आवाहन कराल? आव्हान एवढंच करणार की तुम्ही JR काढलाय त्याच्यासाठी तुमचं अभिनंदन. पण त्यात ज्या अटी टाकल्यात त्यामुळे 48 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. तुम्ही कृपा करून त्या अटी काढा आणि आमच्या या शेतकऱ्यांना न्याय द्या, एवढीच विनंती इथं करतो. आमदार रोहितदादा पवार यांनी मुख्यमंत्र्यांना जे आवाहन केलेलं आहे, नक्कीच मुख्यमंत्री त्याचा अंतर्मुखून विचार करून निर्णय घेतील आणि सदैव महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहणारे मुख्यमंत्री यावेळी खंबीरपणे उभा राहतील अशी आपण आशा व्यक्त करू. संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर.